गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वी, विषय मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत धडा 13वा, अदलाबदल. या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. हे प्रसिद्ध गुजराती लेखक असून त्यांच्या विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य व एकांकिका प्रसिद्ध आहेत. अमृत व इसाब या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात त्यांनी केलेले आहे. ते आज आपण पाहूया. होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आईवडील होते, इसाबला फक्त वडील होते. पहा मुलांनो, संध्याकाळच्या वेळी आपणही जसे संध्याकाळी एकत्र सर्व मुलं जमून खेळ खेळतो, त्याचप्रमाणे होळीच्या सणाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी सर्व मुले एका निंबाच्या झाडाखाली जमून खेळ खेळत होती आणि एकमेकांवर धूळ उडवत होती. तेथे अमृत व इसाब ही दोन्ही मुलं तिथे खेळण्यासाठी आली. त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. ते दोघे सुद्धा हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर म्हणजेच इतर खेळणाऱ्या मुलांबरोबर ते खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातलेले होते. बघा, त्यांचे दोघांचे सुद्धा कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. म्हणजे त्या दोघांची इतकी घट्ट मैत्री होती की दोघांचे कपडे, दोघांचा रंग, त्यांचा आकार सर्व काही सारखेच ते वापरत असत. दोघं सुद्धा एकाच शाळेत होते, एकाच वर्गात होते. दोघांची घरं सुद्धा रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोरच होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट ही सारखी होती. म्हणजे त्यांची मैत्री ही खरोखर इतकी घट्ट होती की प्रत्येक गोष्टी त्या एकमेकांच्या सोबत सारखीच करत असत. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई आणि बाबा दोघं होते, पण इसाबला मात्र फक्त वडीलच होते, त्याची आई नव्हती. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, "अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात." यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. "अरे, तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल." पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, "खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. चला या पुढे." आणखी एक जण ओरडला, "हे नुसती गंमत आहे." इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, "नाही, माझी आई मला मारील." जेव्हा ती दोघं मुलं तिथे आले खेळण्यासाठी, तेव्हा आजूबाजूला रस्त्यावर जी मुलं बसलेली होती तर त्यांनी पाहिले की दोघांनी सुद्धा, अमृत आणि इसाब या दोघांनी सुद्धा एकसारखेच कपडे घातलेले. ते पाहिल्यानंतर एक मुलगा त्यातला म्हणाला, "अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. म्हणजे तुमचे दोघांचे कपडे, तुमचा रंग, आकार, म्हणजे तुमची साईज हे खरोखर किती एकसारखं आहेत." यावरून दुसरं एक व्रात्य म्हणजेच खोडकर, एक खोडकर मुलाला एक अशीच खोडकर कल्पना सुचली. तो म्हणाला, "अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत?" म्हणजेच सर्व मुलांमध्ये अशी खोडकर मुलं असतात की दुसऱ्यांची खोडी काढणं ही त्यांची आवड असते. आणि त्याने सांगितले, म्हणजे
तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तुमचे फक्त कपडे, तुमचे आकारच एकसारखे आहेत की तुमची ताकदसुद्धा एक कोण एकापेक्षा वरचढ आहे ते आम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. लगेच तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. त्या मुलांनासुद्धा आवडलं की खरंच हे दोघं जर कुस्ती खेळले तर आम्हालासुद्धा बघायला मिळेल की कोण दोघांपेक्षा वरचढ आहे. चला यापुढे, आणखी एक जण ओरडला. ही नुसती गंमत आहे. म्हणजेच ग्रुपमध्ये सुद्धा एखादा बोलला की त्याच्या पाठोपाठ इतर मुलेसुद्धा बोलत असतात. त्याप्रमाणेच आजूबाजूला बसलेली मुलंसुद्धा सगळेच ओरडू लागले आणि सांगू लागले की फक्त ही गंमत आहे, तुम्ही कुस्ती खेळा. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल. जेव्हा मुलं म्हणाले गंमत आहे तेव्हा इसाब आणि अमृत एकमेकांकडे पाहू लागले. पण अमृतने ठामपणे सांगितले की माझी आई मला मार देईल. त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. अमृतला त्याच्या आईचा स्वभाव माहिती होता. जेव्हा त्याला कपडे हवे होते तेव्हा त्याने त्या कपड्यांसाठी खूप हट्ट केला आईकडे. आणि त्यावेळीच त्याच्या आईने सांगितले होते की ह्या कपड्यांना तू नवीन कपडे आहेत, तू मळवायचे नाहीस किंवा फाडायचे सुद्धा नाहीस, हे लक्षात ठेव. अमृतने आईवडिलांपाशी खूप हट्ट धरला होता. हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाही. हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. अमृतने नवीन शर्ट मिळवण्यासाठी आई वडिलांजवळ खूप हट्ट धरला. कारण इसाबला नवीन शर्ट मिळणार हे त्याला समजले होते आणि इसाबसारखाच शर्ट त्यालासुद्धा मिळाला पाहिजे म्हणून त्याने आईकडे हट्ट धरला. पण आईनेच जर नाही सांगितले तर बाबा तिचं काही ऐकणार नाही किंवा माझे ऐकणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होते. पण तो काही सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना मनावलेच, म्हणजे गळ घातली, त्यांना सांगितलेच. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. त्यातही इसाबबरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणजेच नवीन कपडे घातल्यानंतर ते दोघंसुद्धा जेव्हा गेले आणि कुस्तीबद्दल मुलं सांगू लागली तेव्हा अमृतने सांगितले की नाही, कपडे जर खराब झाले तर माझी आई मला मारील. म्हणून कपडे खराब करण्याची त्याची इच्छाच नव्हती. आणि इसाबबरोबर त्याची इतकी घट्ट मैत्री होती की त्याला त्याच्याबरोबर कुस्तीसुद्धा खेळायची नव्हती. त्याचवेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून दिले. म्हणजेच मजेमध्ये मुलं जशी एकमेकांना खेचतात त्याचप्रमाणे एका मुलाने अमृतचा हात लगेच खेचला आणि त्याला मोकळ्या मैदानामध्ये खेचून दिले. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. त्या मुलाच्या तावडीत जेव्हा अमृत सापडला तेव्हा सुटण्यासाठी त्याने खूप धडपड केली आणि तो तेव्हा म्हणाला की बघ केशव, कुस्ती खेळण्याची माझी काही इच्छा नाही आहे, तेव्हा तू मला सोड, मला जाऊ दे. त्याने अमृतला तरीसुद्धा जमिनीवर जोरदार ढकलून दिले आणि बाकीची मुलं फक्त गंमत बघणारी होती म्हणून ते गमतीने ओरडायला लागली की अमृत हरला, केशव जिंकला. पण इसाबला हे काही सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. कारण इसाबचे अमृतवर इतके प्रेम होते, इतकी घट्ट मैत्री होती त्यांची
की त्याला हे काही सहन झाले नाही आणि त्याचा खूप पारा चढला, म्हणजे त्याला खूप राग आला आणि त्याने केशवचा हात धरून त्याला म्हटलं की चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो, आहे तुझी तयारी? म्हणजेच अशा प्रकारे इथे दिसून येत आहे की केशव आणि अमृत हे दोघं किती घट्ट यांची मैत्री होती आणि ते आता आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.